जम्बो चिकन बर्गर. भेंडी साईज बघा, इमोच्या तोंडात इकडे. आम्ही आता आलोय बर्गर किंगला. खिडकाली मंदिरात पोहोचलोय आपण. आलोय आपण आता लोकली. मग गाडी कशी वाटली? खूप छान मस्त आहे. सो हॅलो अँड वेलकम परत त्याच जर्नीमध्ये. तर बाय द वे आज फक्त जर्नीचा व्लॉग नाही आहे. आज 2-3 गोष्टी होतील या व्लॉगमध्ये. पहिली गोष्ट तर बड्डेचा व्लॉग, ह्या बर्थडे स्पेशल व्लॉग असेल हा. मे बी थंबनेलवरून समजेल की का स्पेशल आहे. आय डोंट मी थंबनेल काय ठेवणार आहे, पण डोक्यात एक आयडिया आहे, तर ती ठेवायचं प्लॅन आहे. तर बघा तुम्ही. तर सध्याची कंडिशन अशी आहे की आम्ही चाललो आता डोंबिवलीवरून पुण्याला. सोबत हाच लास्ट व्लॉगमध्ये होता तो, तीच गाडी सेम. आणि आपल्यासोबत एक नवीन पार्टनर जुडणार आहे जो माझ्या लाईफमध्ये खूप स्पेशल आहे. तर बघा तुम्ही त्याला. आता त्यालाच पिकअप करायला चाललंय बाय द वे. त्याला पिक करतो आणि तुम्हाला पुढचं दाखवतो. आणि सध्या काय नाही, फक्त दगडूशेठला जायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे. बड्डे निमित्त मी दगडूशेठला जातो दरवर्षी. तिकडे जायचे आणि काय नाही परत यायचं आहे काहीतरी खाऊन पिऊन. पुणेरी स्पेशल, बस बाकी काही नाही. आणि बाकी जे काय जर थंबनेलमध्ये जर मेन्शन्ड असेल की आपली काय गाडी डिलिव्हरीचं ब्लॉग आहे, तर मग ते आपण दगडूशेठ नंतर ते करणार आहे. डायरेक्ट उल्हासनगरला जाऊन आपली ड्रीम बाईक घेणार आहे. आणि बाय द वे फक्त सांगतोय, ही बाईक जी मी आता घेतली आहे ती बाईक मला 2022 मध्ये समजली की ही बाईक एक्झिस्ट करते. आणि जेव्हा बघितली तेव्हा मला खूप जास्त आवडली, खूपच जास्त आवडली. आणि 2023 पासून जेव्हा मी जॉब करायला चालू केलं तेव्हापासून मी असं ट्राय करत होतो की ही या वर्षी घेऊ, पुढच्या वर्षी घेऊ. तर 2023चं स्वप्न आज मला 2026 मध्ये माझ्या बर्थडेला पूर्ण होतं. म्हणजे ऑलमोस्ट 3 वर्ष. तर बघूया कसं काय फील होतं. अजून काय फील होत नाही. आता झोपेतून उठलोय म्हणून झोप पण नीट झाली नाही. पोचलो तर आहेत तसा. आरपीडीला फोन करायचा राहिलं. ठीक आहे थांबा. तर बघा बाय द वे आम्ही त्या स्पेशल पर्सनला उचललंय आता इकडनं. मग लाजणार. मग आता मी इकडनं जाणार डायरेक्ट दगडूशेठला. फक्त रस्त्यात एक स्टॉप घेणार पेट्रोल भरायला, कारण ते नेसेसरी आहे. ठीक आहे, आता पुढे भेटू. माझं एक छोटासा सरप्राईज आहे मला रस्त्याच्या, दाखवतो तुम्हाला मी. मला पण बघायचं आहे सगळ्यांना. तर गाईस तुम्हाला जो सरप्राईज सांगत होतो तो बघा हा. हा बघा हा सरप्राईज. थँक्यू. यांना काय माहितीच नाही. यांना कुठे चलो गाइस पहुंच गए फाइनली 4 घंटे के मशक्कत के बाद दगड़ूशेठ हलवाई. तो चलो अभी दर्शन करते. और इसको पहली बार लाया तो मराठी बोलतो मग हिंदी बोलतो ते समजत नाही मला काय. मी मराठीतच बोलतो. तुला पहिल्यांदा आणलंय, बघून घ्या तुझे ओळखीन त्यांना कोणाला आणलंय मी. चला दर्शन करून घेऊ आणि लगेच निघूया. आपल्याला काय असं थांबायचं नाही. आपल्याला गाडी डिलिव्हरी घ्यायची आहे अजून. ऑलरेडी 12:30 वगैरे वाजले. बघू आता मुंबईला पोहोचायला किती वेळ लागतं, काय लागतं ते. चलो गाईस आपलं दर्शन झाला. खूप बरं वाटलं. दिवसाची सुरुवात नेहमी इकडे याच चेहऱ्याने होते आपली बड्डेला. चला झालं आता. चलो गँग. आम्ही आता आलो आहे बर्गर किंगला, जो पुण्याचा कॅम्पचा बर्गर किंग बोलतात. बर्गर किंग KP कोरेगाव पार्क. तर आता आम्ही ते मागवलं आहे आमची ऑर्डर आणि आता बघूया काय कसं यायचं. ओके. भूक लागली? किती लागली? मला भूक लागली आहे. काम पण आता आहे भरपूर. तर बघूया आता. घेतलं ऑर्डर. एवढं महाग तर नाहीच आहे, म्हणजे डिसेंट आहे. तर बघूया टेस्ट कशी आहे आणि साईज. आम्ही टेकअवे नाही, पहिले डायनिंग केलेलं नंतर टेकअवे, असं करावं लागतं. हो गया ना. सुसू वाटते मला.
खरं सांगतोय 140 रुपयाचा बर्गर आहे जो यांच्याकडचा टॉप मॉडेल आहे. टॉप मॉडेल आहे जम्बो चिकन बर्गर. भेंडी साईज बघा किती मोठा आहे. इमोशन तोंडात इकडे शपथ क्रेझी मोठा आहे. टेस्ट प्लीज ओव्हर आहे भाई वर्थ काम आहे वर्थ नॉर्मल खूप वर्थ आहे. भारी ऍक्च्युली. तुझं काय तुझ्या मम्मीला ब्लॉगची लिंक पाठवून बघतात. मग ही व्हिडिओ पाठव आत्ता व्हिडिओ पाठव. खारघरला आलो ना पण आपण असं पण बर्गर किंग इंटरव्ह्यू चालू आहे ना. ते झालं ते आता घ्यायला आलो परत फोन आलेला हा कधी रे. आत्ता जस्ट बोलतोय इंटरव्ह्यू चालू आहे. मी काय बोलतो हे खाऊन बघा ना. स्टार्टर आहे तो पण किचन आहे तो चिकन आहे तो पण. गाईस आता खिडकाली मंदिरात पोचलोय आपण. आलोय आपण आता लोकली. मला एवढी घाई झाली आहे की मी हा डायरेक्ट उचललाय आणि बिना बुटांच्या डायरेक्ट आलोय. आता आपण डायरेक्ट जातोय उल्हासनगर रॉयल एनफिल्ड शोरूम. सगळ्या मित्रांना बोलवले तर डायरेक्ट तुम्हाला शोरूमचं दाखवतो. खरं म्हणजे आता मला खूप जास्त एक्साइटमेंट होते. तर जे काय करतोय जी काय गोष्ट घेतली ते चला रोड क्रॉस करतो. जास्त काय बोलत नाही मी डायरेक्ट घेऊन देतो. तो फाइनली अभी यहाँ पे रॉयल एनफील्ड के शोरूम में आ गए. बाय द वे थोड़ा इमोशनल हूँ क्योंकि अभी मैं अंदर गया था. गाड़ी देखी मैंने मतलब 3 साल के बाद गाड़ी ले रहा हूँ. तो मेरी ड्रीम बाइक गाड़ी देखी थोड़ा सा ज़्यादा इमोशनल हो गया. हवा में फर्क है मेरा थोड़ा सा. बिलीव नहीं हो रहा है कुछ चीज़ें. इसके लिए ज़्यादा कुछ बोलूँगा नहीं. बस थोड़ा सा गाड़ी की डिलीवरी का ग्लिम्स दिखा देता हूँ बस. आगे कुछ नहीं. मैं मेरे दोस्तों के लिए रुका हूँ. भाइयों के लिए रुका हूँ. दोस्त आने दो. भाइयों के लिए रुका हूँ. वहाँ आने के बाद डिलीवरी ले लूँगा. फिर जाके पूजा वगैरह करेंगे और फिर ट्रेन की सांस लेंगे. ठीक है. They say you're only young once, but we live for it, we die for it, we live for forever. They say you're only young once, but we live. गाईस आपल्याला घाई आहे. आपण इन शॉर्ट डिलिव्हरी घेतली एकदम शॉर्टमध्ये. आपण एकदम शॉर्टमध्ये डिलिव्हरी घेतली आहे. बस माझ्याकडे आता काय शब्द नाही त्याच्या पुढे बोलायला. झाली डिलिव्हरी घेतली बस. I'll tell you all my secrets. We're encouraged like a second skin. The kids are all dying. We're dying to believe again. Run through the open streets. We take what is needed. संपोच सुनो रे वीरो जिमी. अजून सस्पेन्स आहे. बस झाला आता. I'll meet you at the airport. You know that we can. पोरांनो गाडी घेतली.
आणि टू बी ऑनेस्ट सांगतोय, लाईफमध्ये फर्स्ट टाईम GT चालवणार आहे. टू बी ऑनेस्ट ना कुठल्या मित्राची आहे असेल तरी मी कधी चालवली नाही. आणि रॉयल एनफिल्डची 650cc मी आजपर्यंत चालवली नाही. फर्स्ट स्टार्टर देतोय बसून आणि चालून बघतो कसं काय फील आहे ते पुढे ब्लॉगमध्ये. Dancing in the aisles, we're skating on the clouds of fun. The kids are dying, we're dying to believe again. Run through the open streets, we take what is needed. Open up this. शिट, पावर पेट्रोल नाही भेटला. $1100 फुल. Let's take a look. A self-gifted thing by this man. हा? सेल वरती? सेल पेट्रोल. अच्छा, शेल. चला, आपली गाडी फायनली पूजा होते आपल्या घरातल्या लक्ष्मीकडून आत्ता. हां, हे बघा कोणचं काय ना कोणचं काय नाही, हे बरोबर आहे. पण हे काय काय चाललंय, काय परिस्थिती. आपण हे चाकत नाही ना, काय बोलता? चाकत येणार, चाकात येऊ शकतं ते फिरता फिरता आरामात. चाकत येते. मी बोलतो ना, तोडूया ना. हा एवढा पार्ट काढूया, हा एवढा पार्ट काढू. तर खालचा तोडल्यावर चांगलं नाही वाटणार. हेडलाईट नको, मी चालतो माझ्या पुढेच, पाठी चालतो. नाही हे चालेल. बापरे, ठीक आहे. हा सरकू नंतर खाली जमलं. ठीक आहे, सरकतोय. बांधून घ्या वरतीच पहिले. मग गाडी कशी वाटली? खूप छान मस्त एकदम. मग वाटलेला हा कलर घेणार नाही, अशीच प्रगती होऊ दे. उत्तर तुझ्या अशाच गाड्या येऊ दे. येस कर पूजा कर. चला गाईज, आपली फायनल स्टेप. आपल्या मम्मीकडनं पण आपली पूजा झाली गाडीची. फायनली गाडी आता घरी आली. काय मग गाडी कशी वाटली? कसा हत्ती आहे? तुला सगळं माहिती आहे बघ, बरोबर केलं. गाडी कशी वाटली? गाडी एकदम टॉप आहे भाई. कसा वाट? स्वतःच्या पैशाने आणि कमाई घेतली जी गाडी असते ती एकदम नेक्स्ट लेवल असते. ती मजाच अलग असते. कुठली असो, काय कुठली असो, ती 2 लाखाची असो किंवा सेकंड हँड 20,000ची असो, पण ती मेहनतीने घेतलेली जरा चांगली असते. आता आपल्याच मित्रांनी म्हणजे माझ्या भावाने घेतली. सक्सेस बघून असं वाटतं की काहीतरी करावा. निर्लज्ज सदस्य काहीच करत नाही, पण आता करू. हे बघा तुम्हाला इथे दाखवतो. काय हे याचं नाव येतो. हे गेला घेतल्यावर लगेच तर लाईक करा, शेअर करा. बाकी तर बाय द वे
तर बाय द वे आज आपला गाडी डिलिव्हरी झाली, दगडूशेठचं दर्शन झालं, आपण मम्मी बहीण सगळ्यांचे रिॲक्शन घेतले, सगळं झालं. आता मी बाय द वे कुर्त्यामध्ये काय तर पण कारण सांगतो की मी हल्दीला आलो आहे, आमच्या घरात फंक्शन आहे त्याच्यासाठी हल्दीला आलो आहे. आणि ब्लॉग एंडिंग करून टाकतो मी इकडे. थोडा तुटका फुटका थोडा इमोशनल ब्लॉग आहे म्हणून समजून घ्या. बाकी आता हे इमोशन्स आपलं कसे आहेत माहिती आहे का काही, ते कष्ट केलेले जे इमोशन्स असतात ना ते नेक्स्ट लेवल असतात. म्हणून कोणाला जज करायचं नाही. वेळ कॅन वॉच. पुढे येणाऱ्या गाड्यांसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. अशी प्रगती करत राहा आणि आम्हाला गाडी चालवायला देत राहा. धन्यवाद. चला, तर पहिला माझ्या गाडीचा फॉरेन ड्रायव्हर हाच आहे. बाकी अजून काय गाडी मीच नीट चालवली नव्हती. काय आवाज ऐकवला त्यांना? नाही, आवाज ऐकवला ना बाई ते शोरूममध्येच. मग आता आपण हा ब्लॉग इथे सेंड करू. जातो आता मी हळदीला. आणि तर आजची जर्नी इथंच संपली, पण आता हिच्यासोबत जर्नी खूप पुढे चालली. तरी दाखवतो. आवाज आहे का? चला, स्टॉकच आहे, आवाज ऐकून घ्या. एवढा येतो मी स्वतः ऐकलं आहे.